ये इंद्राणी, माझं फक्त 2 मिनिटाचं काम आहे तुझ्याकडे. काय झालं? तू तुझं काम चालू ठेव. आजी, या मॅडम इथे. अगं जरा गप्प बस ग. नाही म्हणजे मला माहिती आहे की शेखरने तुला सांगितलंय माझ्याशिवाय या खोलीत कोणालाही येऊ द्यायचं नाही. पण आता मी हिला घेऊन आलीये ना, मग जरा गप्प बस. इंद्राणी, बघ ना यांचा चेहरा बघ, कशी अवस्था झाली आहे यांची. नाही म्हणजे या नर्स काळजी घ्यायला आहेत, पण काहीतरी बिनसलंय त्यांचं. त्यांच्या डोळ्यात ना मला सतत कसली तरी वेदना दिसते. त्यांच्या मनात ना काहीतरी चाललंय, पण आता ते मला ओळखता येणार नाही ना. तू काहीतरी कर ना आणि यांच्या मनातलं ओळखण्याचा प्रयत्न कर ना. आजी, मला शेखर सरांना सांगावंच लागेल तुम्ही या मॅडमना इथे घेऊन आलात ते. अगं पण मी इथे नोकरी करते, मला पण उत्तरं द्यावीच लागतात. मी शेखर सरांना कळवते. त्यांना नंतर कळलं तर ते मला रागवतील. त्याची काहीच गरज नाही. जाते मी. इंद्राणी, पण मी काय म्हणते, आजी सगळं ओळखलंय मी, सगळं. आणि त्यावरचा उपायही शोधलाय. लवकरच सगळं काही व्यवस्थित होईल. मनीषा, ही इंद्राणी इथे येतच राहणार आहे. त्यासाठी लगेच शेखरला सांगायची गरज नाहीये. तिच्या येण्याने इथे काहीही अडचण येणार नाही, समजलं? हो. मनोरमा ही नेत्राची आत्याची, ती नेत्राच्या आबांची सख्खी मोठी बहीण आहे. भागली हौस? नाही, काल रात्रीपासून चाललं होतं मला एकटं राहू दे, एकटं राहू दे. झालं समाधान? आता सांग मला, काय झालं प्लॅन बीचं? काय चाललं होतं आधीच्या मनात नक्की? काय बोलत काय होता तो मनातल्या मनात? काय गा? नंतर सांगेन, आता नको. म्हणजे नंतर सांगेन म्हणजे काय? म्हाताऱ्याला मार, म्हाताऱ्याला मार. का मारायचंय? नंतर सांगेन. आधीच्या मनात काय आहे? नंतर सांगेन म्हणजे? मी शेवटचं सांगते, माझ्यापासून लपवून ठेवू नको. सांग मला काय चाललंय त्याच्या मनात. तू अंत पाहू नकोस माझा. त्याला वाईट वाटतंय कारण त्याला तुझ्याशी खोटं बोलावं लागतंय, गोष्टी लपवाव्या लागतायत. काय 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 खोटं का बोलावं लागतंय आणि काय लपवतोय तो माझ्यापासून? त्याला असं वाटतंय की तू त्याच्यावर रागावली आहेस आणि त्याला वेळ देत नाहीयेस. नाही, पण काय काय नक्की अशी कुठली गोष्ट आहे की त्याला असं वाटतंय मी रागावली? आणि अशी कुठली गोष्ट आहे की तो माझ्यापासून लपवतोय? काय चाललंय नक्की ते मला नाही माहिती, ते तू त्यालाच विचार. हे बघ इंद्राणी, मला कळलं पाहिजे. पद्माकर राजाध्यक्षाला मारायचंय. तू म्हणाली होतीस की तू मदत. मी करणार आहे ग, मी सगळं प्लॅनिंग करणार आहे.
तू मला आधी सांग की काय चाललंय अद्वैतच्या मनात. लवकर प्लॅनिंग कर. काहीतरी गोंधळ आहे. ही इंद्राणी नक्कीच काहीतरी लपवते माझ्यापासून. हिने काहीतरी ऐकलंय आधीच्या मनातलं जे मला सांगत नाहीये. आणि नेत्राकडे काय असं बघत होती. खोटं बोलतीये ही, खोटं बोलतीये, काहीतरी आहे. आणि आधी सुद्धा खोटं बोलतोय. काय चाललंय हे सगळं. पद्माकर राजाध्यक्षाला संपून या घरातून लवकरात लवकर निघावं लागेल. त्या नेत्राला सामोरी जाऊच शकत नाही. एकमेकींना टाळून काहीच हाती लागणार नाही. आपल्याला बोलावं लागेल. नेत्रा कुठे गेली? आई घ्या काढा घ्या. थांब घेते जरा. आई एवढं काय बघताय मोबाईल मध्ये? अगं माझा जो गजर होतो ना त्याचा आवाज फार कमी येतोय. तो जरा मला वाढवायचा आहे ते बघत होते. द्या मी करून देते, तुम्ही काढा घ्या. झालं. आधी आज लवकर 4:30ला झालास घरी? बरं आहेस ना आधी? हो मी बरा आहे. अच्छा, करमत नाही वाटतं नेत्राशिवाय. काय मग आज बाहेर जायचा प्लॅन आहे वाटतं? नाही असं प्लॅन असं काही नाहीये. लवकर फ्री झालो म्हणून लवकर घरी आलो. पण नेत्रा आहे कुठे? कुठे म्हणजे असेल ना तुमच्या बेडरूम मध्ये. नाहीये. घरात पण शोधलं सगळीकडे, कुठेच नाही आणि फोनही लागत नाही. अरे देवा, कुठे गेली असेल? काकू थांब मी बघतो. नेत्रा खरंच कुठेतरी गेली ना तर बरं होईल. आई प्लीज तुम्ही असं नका ना बोलू. ती सून आहे आपल्या घरची. नेत्रा इथेही नाहीये. साहेब काळजी नका करू. मी इंद्राणी आत्यांबरोबर बाहेर आले. बोला. मला काहीही बोलायचं नाहीये. असं नका करू. तुम्ही बोलणं खूप गरजेचं आहे. का? तुझा काय संबंध आहे या सगळ्याशी? तू का पडतेस यात? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे. माझ्यासाठी महत्वाचं आहे.
मनोरमा माझ्या आईचं नाव आहे हे तुला कसं कळलं? सांग ना, कसं कळलं तुला हे? ठीक आहे, तू सांगणार नसशील तर राहू दे. सांगते. मला माझ्या आबांकडून कळलं. आबांकडे तुमच्या आईचा फोटो होता आणि एक फोटो मला तुमच्याकडेही सापडला. त्यामुळे मला कळलं की तुमच्या आईचं नाव मनोरमा आहे. मनोरमा आजी म्हणजे तुमच्या मामांची, माझ्या आबांची सख्खी मोठी बहीण. 40 वर्षांपूर्वी माझं प्रेम आहे तुझ्यावर. माझ्याशी लग्न करशील? शेण खाल्लंय पोरीने. अरे पोटोशी आहे ती. माझ्या पोटात आपलं बाळ वाढतंय. तू कोण आहेस काय आहेस मला त्याचा देणं घेणं नाहीये. तू माझ्या ताईला फसवलंयस. तू लग्न करायचंय तिच्याशी. हो, लग्न करणार ना? लग्न काय संबंध? लोक फक्त पैसे पाहतात, ते मग खोटे नाटे आरोप करून असं गावकीत उभं करतात. आबांनी सांगितलं त्या रात्री मनोरमा आजी कोणालाही काही न सांगता मावशी सोडून निघून गेली. पण त्यानंतर काय झालं मला जाणून घ्यायचंय. आजीच्या आयुष्यात नंतर काय झालं माझ्यासाठी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. सांगा. काय होणार होतं? संघर्षाचा प्रवास सुरू झाला. खडतर प्रवास. अशा एका बाईचा तिच्या पोटात कोणाचं तरी पाप होतं. खूप लहान होते मी. पण तोपर्यंत मला कळलं होतं की मला सगळ्यांच्या मनातलं ऐकू येतंय, फक्त आईच्या मनातलं ऐकू येत नाही. आई मला सगळ्यांच्या मनातलं ऐकू येते पण तुझ्याच मनातलं का नाही ऐकू येत? आईच्या मनातलं कधीच काहीच कळलं नाही.
दिसला तो फक्त तिचा संघर्ष. मनोरमा ताई बसा तुम्ही. मी चहा टाकते तुमच्यासाठी. मरू दे तर तुझा चहा. 5 महिन्याचं भाडं राहिलाय ते दे आधी. केव्हा देतेस सांग. ताई माझी तब्येत नाही हो बरी. मी तेव्हा मला काही ऐकायचं नाही. आधी भाडं टाक नाही तर रूम खाली कर. ताई ऐका माझं. काय करता? काय थांबा नका टाकू. काय नका टाकू. मी माझ्या पोरीला करू. मसनात जा. आधी भाडं घेऊन ये मग रूम मध्ये ये. अशा परिस्थितीत आम्हाला कुणीही आधार दिला नाही. उलट पुरुषांच्या घाणेरड्या नजरा झेलत राहिली माझी आई आयुष्यभर. पुढे काय झालं? कोणीच नव्हतं आमच्यासाठी, ना कोणी जवळचे ना नातेवाईक. माझ्या बरोबरच्या इतर मुलांना बघून मला प्रश्न पडायचे. मग मी आईला विचारायचे, आई आपले नातेवाईक कुठे आहेत, माझे बाबा कुठे आहेत. खूप वेळा विचारलं आईला, पण आईने कधीच काहीच नाही सांगितलं. हे गरम आहे तोवर पिऊन घे. मला नको आहे. नकोय मग काय पाहिजे तुला? मला बाबा पाहिजे. इंद्राने 1000दा सांगितलं हा विषय नाही काढायचा, कळत नाही? पेच पी. नाही पाहिजे मला. इंद्राणी इंद्राणी मी इंद्राणी इंद्राणी. काबाड कष्ट करून दिवसभर राबून माझी आई माझ्यासाठी 2 घास आणायची. घे बा. स्वतः उपाशी राहायची, पण मला कधी उपाशी राहू दिलं नाही. तिचे कष्ट संपत नव्हते आणि माझे प्रश्न संपत नव्हते. आई मला तुझ्या मनातलं का नाही कळत. असं का होते? कारण त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या एका मुलीला तिचं वरदान आणि तिच्या शक्तीचा वापर त्रिनयना देवीच्या दुसऱ्या मुलीवर करता येत नाही. साधू? हे तेच साधू होते जे आई गाव सोडून निघाल्यावर तिला भेटले होते. आई वावोशिव निघाली ती थेट जीव द्यायला. देवी आई माफ कर मला. पाणी मिळेल का? पाणी हवं होतं.
इंद्राणी. इंद्राणी नाव ठेव हिचं. तळ गाठणं कधीही सोपं. खरी हिंमत लागते ती जगायला, आणि जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. तुझा आजचा संघर्ष उद्याच्या युद्धाची नांदी आहे. युद्ध? कसलं युद्ध? ज्या जीवनाला कंटाळून तू आयुष्याच्या या टप्प्यावर उभी आहेस, तिथे तुझा अंत नक्कीच लिहिलेला नाहीये. या अबोध बालकाचा जीव खूप महत्वाचा. त्याच्या नशिबाची दोर बळकट आहे. इंद्राणी?